हॅलो फ्रेंड्स, वेलकम. आज आपण इथे महाट्रान्सको लोअर डिव्हिजन क्लर्क आणि सिटको अकाउंट क्लर्कसाठी फायनान्स मॅनेजमेंटचा 8 टॉपिक कव्हर करत आहे, जो आहे करंट असेट मॅनेजमेंट. ठीक आहे. याच्या आधी आपण 7 टॉपिक शिकलेलो आहे, ज्याच्यामध्ये आपण 50-50 MCQ सॉल्व्ह केलेले आहे. यानंतर आपण ही सिरीज कंटिन्यू स्टार्ट ठेवणारच आहे, ज्याच्यामध्ये आपण 50 MCQ सॉल्व्ह करणार आहे. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला एक लाईक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू व्हिडिओ मिळणार आणि मला पण मोटिवेशन मिळणार की मी तुमच्यासाठी असेच व्हिडिओ बनवतो. तसंच GST आणि फायनान्शियल अकाउंटिंग असे 2 PDF अवेलेबल आहेत, जे हिंदी आणि मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, कंबाईन आहे. तर ज्यांना पण ते PDF हवे असतील त्यांनी दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा, तिथे तुम्हाला ते डायरेक्टली PDF मिळून जातील. ठीक आहे. कारण की PDF जे आहे ते लास्ट मुमेंटला आपल्याला खूप कामात येतात आणि त्याच्यामध्ये सर्व टॉपिक्सचे 50-50 प्लस 20 ट्रू आणि फॉल्स असे मिळून टोटल 70 एका टॉपिकवर 70 क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर ते सर्व PDF तुम्हाला खूप कामात येणार आहे, जेणेकरून तुमची चांगली आणखी प्रॅक्टिस होईल. ठीक आहे. तर चला स्टार्ट करूया आपण. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट, WCM मीन्स बघा इथे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये करंट असेट मॅनेजमेंटचा कन्सेप्ट आपण आज बघत आहे. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन आहे इथे, व्हॉट डज वर्किंग कॅपिटल रिप्रेझेंट इन फायनान्शियल टर्म? आर्थिक दृष्टिकोनातून खेळते भांडवल म्हणजे काय दर्शवते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे टोटल कॅपिटल एम्प्लॉईड, सेकंड करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, थर्ड फिक्स असेट प्लस लायबिलिटी अँड फोर्थ कॅश रिझर्व्ह ओनली. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी मीन्स चालू मालमत्ता वजा चालू देयके, त्यालाच आपण काय म्हणतो इथे वर्किंग कॅपिटल. ठीक आहे. नेक्स्ट सेकंड, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ करंट असेट? खालीलपैकी कोणती चालू मालमत्तेचा भाग नाही? तर बघा ऑप्शन आहे इथे फर्स्ट इन्व्हेंटरी, सेकंड अकाउंट रिसिवेबल, थर्ड लँड अँड बिल्डिंग अँड फोर्थ कॅश अँड बँक बॅलन्स. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड, लँड अँड बिल्डिंग. जमीन आणि इमारत इज नॉट अ पार्ट ऑफ करंट असेट. ठीक आहे. ठीक आहे. हे जे आहेत हे दोन्ही जे आहेत हे फिक्स असेट आहे, बरोबर आहे. इन्व्हेंटरी, अकाउंट रिसिवेबल आणि कॅश अँड बॅलन्स हे करंट असेट असतात, पण लँड अँड बिल्डिंग मीन्स जमीन आणि इमारत हे काय आहेत फिक्स असेट आहे. ओके. नेक्स्ट थर्ड, द पर्पज ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट इज टू एन्श्युअर. खेळते भांडवल व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश म्हणजे काय? बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅक्झिमायझिंग लॉंग टर्म डेप्ट, सेकंड इफिशियंट ऑपरेशन थ्रू लिक्विडिटी मॅनेजमेंट, थर्ड रिड्युसिंग शेअर होल्डर इक्विटी अँड फोर्थ इन्क्रीजिंग टॅक्स लायबिलिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, इफिशियंट ऑपरेशन थ्रू लिक्विडिटी मॅनेजमेंट. तरलता व्यवस्थापनाद्वारे कार्यक्षम संचालन करणे, त्यालाच आपण काय म्हणतो वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. पर्पज त्याचा तोच असतो. नेक्स्ट फोर्थ, ऑपरेटिंग सायकल इन्क्लूड विच ऑफ द फॉलोइंग स्टेप? ऑपरेटिंग सायकलमध्ये खालीलपैकी कोणते टप्पे येतात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस, मग प्रोडक्शन, मग सेल्स आणि कलेक्शन. सेकंड दिलेला आहे बघा ऑडिट बजेट रिपोर्टिंग, थर्ड हायरिंग ट्रेडिंग डिप्लॉयमेंट अँड फोर्थ लोन रिपेमेंट टॅक्सेशन. तर करेक्ट आन्सर इथे फर्स्ट परचेस, प्रोडक्शन, सेल, कलेक्शन. खरेदी, उत्पादन, विक्री, वसुली. ओके. नेक्स्ट फिफ्थ, द लॉंगर द ऑपरेटिंग सायकल द ग्रेटर द रिक्वायरमेंट ऑफ. ऑपरेटिंग सायकल ठीक आहे जितकी लांब असेल तितकीच अधिक गरज असेल. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिक्स असेट, ओनर इक्विटी, वर्किंग कॅपिटल अँड डेव्हेंचर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड वर्किंग कॅपिटल, खेळते भांडवल. ओके. नेक्स्ट सिक्स, द मोस्ट लिक्विड करंट असेट इज. सर्वाधिक तरल चालू मालमत्ता कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे इन्व्हेंटरी, अकाउंट रिसिवेबल, कॅश अँड प्रिपेड एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॅश मीन्स रोख. नेक्स्ट सेवन, विच ऑफ द फॉलोइंग इज द मेथड ऑफ मॅनेजिंग रिसिवेबल? प्राप्त होणाऱ्या खात्यांचे व्यवस्थापन करण्यासाठी पद्धत कोणती आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट फिफो मेथड, सेकंड एजिंग शेड्यूल, थर्ड लिफो मेथड अँड फोर्थ ॲन्युटी टेबल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड एजिंग शेड्यूल, वयप्रमाणे वर्गीकरण यादी. नेक्स्ट एट, वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग फॉर शॉर्ट टर्म इज बेस्ट अचीव्ड थ्रू. अल्पकालीन खेळते भांडवल फायनान्सिंगसाठी सर्वोत्तम मार्ग कोणता आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इश्युइंग इक्विटी शेअर, सेकंड फिक्स डिपॉझिट, थर्ड बँक ओव्हरड्राफ्ट और कॅश क्रेडिट अँड फोर्थ डिबेंचर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बँक ओव्हरड्राफ्ट और कॅश क्रेडिट. ठीक आहे. मीन्स बँक ओव्हरड्राफ्ट आणि रोख क्रेडिट. नेक्स्ट नाइन्थ, व्हॉट इज द फॉर्म्युला टू कॅल्क्युलेट द वर्किंग कॅपिटल रिक्वायरमेंट? खेळते भांडवलची गरज मोजण्याचे सूत्र कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे फिक्स असेट मायनस लायबिलिटी,
सेकंड करंट असेट मायनस करंट लायबिलिटी, थर्ड सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड अँड फोर्थ नेट प्रॉफिट मायनस डिव्हिडंड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ठीक आहे. नेक्स्ट 10. इन विच सिनेरियो इज निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल कन्सिडर्ड फेवरेबल. कोणत्या परिस्थितीत निगेटिव्ह खेळते भांडवल अनुकूल मानले जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट मॅन्युफॅक्चरिंग फर्म, सेकंड रिटेल बिझनेस विथ फास्ट इन्व्हेंटरी टर्नओव्हर, थर्ड इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज अँड फोर्थ सर्व्हिस बेस्ड कन्सल्टिंग फर्म. तर सेकंड आन्सर आहे इथे रिटेल बिझनेस विथ फास्ट इन्व्हेंटरी टर्नओव्हर, जलद स्टॉक उलाढाल असलेले रिटेल व्यवसाय. नेक्स्ट 11. विच फायनान्शियल रेशिओ हेल्प एक्सेस फर्म ॲबिलिटी टू मीट शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन. अल्पकालीन देयके भागवण्याची कंपनीची क्षमता मोजण्यासाठी कोणते आर्थिक गुणोत्तर उपयोगी ठरते. बघा ऑप्शन आहे फर्स्ट डेब्ट टू इक्विटी रेशिओ, सेकंड रिटर्न ऑन इक्विटी, थर्ड करंट रेशिओ अँड फोर्थ ग्रॉस मार्जिन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड करंट रेशिओ, चालू गुणोत्तर. ठीक आहे. तसंच सांगायचं आहे की GSTची बुक अवेलेबल आहे जे प्रोफेशनल नॉलेज महाट्रान्सफरसाठी खूप कामात येणार आहे, ज्याच्यामध्ये 2000 MCQज आहेत आणि कम्प्लीट GST सिलेबस कव्हर केलेला आहे. ठीक आहे. आणि ही जी PDF अवेलेबल आहे ती दोन्ही लँग्वेजमध्ये आहे, इंग्लिश आणि मराठी कंबाईन. जसं आपण व्हिडिओमध्ये बघत आहे क्वेश्चन आणि आन्सर्स, तसेच सेम PDF मध्ये तुम्हाला मिळतील दोन्ही लँग्वेजमध्ये, इंग्लिश आणि मराठीमध्ये. तसंच महाट्रान्सफो LDCची फायनान्शियल अकाउंटिंगची बी PDF अवेलेबल आहे जी 2500 MCQज आहे. ठीक आहे. याच्यामध्ये पण टोटल आपण 36 टॉपिक कव्हर केले. ज्यांना पण या दोन्ही बुक्स जर पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा, तुम्हाला तिथे बुक्स मिळून जाणार. ठीक आहे. नेक्स्ट 12. व्हॉट इज द आयडियल रेंज ऑफ करंट रेशिओ ऑफ हेल्दी बिझनेस. एक सुदृढ व्यवसायासाठी चालू गुणोत्तर किती असावे. तर बघा ऑप्शन आहे 1:1, 2:1, 3:1, 0.5:1. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड 2:1. करंट रेशो किती पाहिजे आपल्याला 2:1 चा. नेक्स्ट 13. विच ऑफ द फॉलोइंग इज क्लासिफाईड ॲज अ स्पॉन्टेनियस सोर्स ऑफ वर्किंग कॅपिटल. खालीलपैकी कोणते खेळते भांडवलचा स्वयंचलित स्रोत मानला जातो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कमर्शियल पेपर, सेकंड ट्रेड क्रेडिट, थर्ड बँक लोन अँड फोर्थ इक्विटी फायनान्सिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड ट्रेड क्रेडिट, व्यापारी उधार. नेक्स्ट 14. द कॅश कन्व्हर्जन सायकल इंडिकेट. कॅश कन्व्हर्जन सायकल याचा अर्थ काय आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट टोटल सायकल ऑफ फिक्स असेट डेप्रिसिएशन, सेकंड टाइम टेकन टू कन्वर्ट इन्व्हेंटरी इंटू कॅश, थर्ड ड्युरेशन ऑफ बँक लोन अँड फोर्थ ड्युरेशन ऑफ प्रॉफिट अर्निंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड टाइम टेकन टू कन्वर्ट इन्व्हेंटरी इंटू कॅश, साठा रोखमध्ये रूपांतरित होण्याचा कालावधी. नेक्स्ट 15. विच ऑफ दिस इज नॉट अ कंपोनंट ऑफ कॅश कन्व्हर्जन सायकल. खालीलपैकी कोणता कॅश कन्व्हर्जन सायकलचा भाग नाही. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेंटरी पिरियड, सेकंड रिसिवेबल पिरियड, थर्ड पेएबल पिरियड अँड फोर्थ असेट टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे इथे फोर्थ असेट टर्नओव्हर, मालमत्ता उलाढाल. नेक्स्ट 16. अ हायर इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशिओ इंडिकेट. जास्त साठा उलाढाल गुणोत्तर याचा अर्थ काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इनइफिशियंट स्टॉक मॅनेजमेंट, सेकंड स्टॉक सेल्स अँड इफिशियंट इन्व्हेंटरी कंट्रोल, थर्ड स्लो मुवमेंट ऑफ गुड्स अँड फोर्थ ओव्हर स्टॉकिंग. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड स्ट्रॉंग सेल्स अँड इफिशियंट इन्व्हेंटरी कंट्रोल, मजबूत विक्री व कार्यक्षम साठा नियंत्रण. नेक्स्ट 17. विच मेथड एस्टिमेट इन्व्हेंटरी युसेज बेस्ड ऑन प्रोडक्शन लेवल. ठीक आहे. उत्पादनाच्या पातळीवर आधारित साठा वापराचा अंदाज घेणारी पद्धत कोणती आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इथे लिफो, EOQ, स्टँडर्ड कॉस्टिंग, रेकॉर्ड लेवल. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड EOQ. ओके. नेक्स्ट 10. वाय इज वर्किंग कॅपिटल ऑल्सो नोन ॲज अ सर्क्युलेटिंग कॅपिटल. खेळते भांडवलला परिभ्रमण भांडवल मीन्स सर्क्युलेटिंग कॅपिटल का म्हणतात. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इट इज अ फिक्स इन नेचर, सेकंड इट डेप्रिसिएट ओव्हर टाइम, थर्ड इट इज कंटिन्युअसली कन्वर्टेड इनटू कॅश अँड रिइन्व्हेस्टेड अँड फोर्थ इट इन्क्लूड बिल्डिंग अँड लँड. करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इट इज कंटिन्युअसली कन्वर्टेड इनटू कॅश अँड रिइन्व्हेस्टेड. हे सतत रोखेमध्ये परिवर्तित होते आणि पुन्हा गुंतवले जाते. नेक्स्ट 19. विच कंपोनंट ऑफ वर्किंग कॅपिटल इज मोस्ट अफेक्टेड बाय क्रेडिट पॉलिसी. खेळते भांडवलीमधील कोणता घटक क्रेडिट पॉलिसीमुळे सर्वाधिक प्रभावित होतो. बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेंटरी, सेकंड कॅश,
थर्ड अकाउंट रिसिवेबल अँड फोर्थ प्रिपेड एक्सपेन्सेस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड अकाउंट्स रिसिवेबल, प्राप्त होणारी खाती. नेक्स्ट 20. विच ऑफ द फॉलोइंग अफेक्ट द वर्किंग कॅपिटल नीड्स ऑफ बिझनेस. खालीलपैकी कोणती गोष्ट व्यवसायाच्या खेळते भांडवल गरजांवर परिणाम करते. बघा ऑप्शन आहे नेचर ऑफ बिझनेस, सेकंड व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्शन, थर्ड क्रेडिट टर्म विथ सप्लायर अँड कस्टमर अँड फोर्थ ऑल ऑफ द बोथ. इथे सर्वच आहे. बघा व्यवसायाचे स्वरूप, उत्पन्नाचे प्रमाण आणि पुरवठा व ग्राहकांसोबतचे क्रेडिट अटी, म्हणून आन्सर आहे इथे वरील सर्व. नेक्स्ट 21. व्हॉट डज अ निगेटिव्ह वर्किंग कॅपिटल इंडिकेट. ऋणात्मक खेळते भांडवल याचा अर्थ काय होतो. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट कंपनी हॅज मोर लॉंग टर्म लायबिलिटी दॅन असेट, सेकंड द कंपनी हॅज मोर करंट लायबिलिटी दॅन करंट असेट, थर्ड कंपनी इज फायनान्शियली स्टेबल अँड फोर्थ द कंपनी इज डेब्ट फ्री. द करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड, द कंपनी हॅज मोर करंट लायबिलिटी दॅन करंट असेट. कंपनीकडे चालू मालमत्तेपेक्षा चालू देयते अधिक आहे. नेक्स्ट 22. द ऑपरेटिंग सायकल इज कॅल्क्युलेटेड ॲज. ऑपरेटिंग सायकल कशी मोजली जाते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्व्हेंटरी पिरियड प्लस पेएबल पिरियड, सेकंड रिसिवेबल पिरियड प्लस पेएबल पिरियड, थर्ड इन्व्हेंटरी पिरियड प्लस रिसिवेबल पिरियड अँड फोर्थ पेएबल पिरियड मायनस रिसिवेबल पिरियड. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड इन्व्हेंटरी पिरियड प्लस रिसिवेबल पिरियड, साठा कालावधी प्लस प्राप्ती कालावधी. ओके. नेक्स्ट 23. इन वर्किंग कॅपिटल फायनान्सिंग व्हॉट डज फॅक्टरिंग इन्व्हॉल्व. खेळते भांडवल फायनान्सिंग मध्ये फॅक्टरिंग म्हणजे काय. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट सेलिंग फिक्स असेट, सेकंड परचेसिंग रॉ मटेरियल, थर्ड सेलिंग अकाउंट रिसिवेबल टू द थर्ड पार्टी फॉर इमिडिएट कॅश अँड फोर्थ बॉरोइंग अगेन्स्ट फ्युचर इन्कम. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड सेलिंग अकाउंट रिसिवेबल टू अ थर्ड पार्टी फॉर इमिडिएट कॅश, तत्काळ रोख मिळण्यासाठी खात्यांची प्राप्ती तिसऱ्या पक्षाला विकणे. नेक्स्ट 24. विच ऑफ द फॉलोइंग इज अ शॉर्ट टर्म सोर्स ऑफ वर्किंग कॅपिटल. खालीलपैकी खेळते भांडवलचा अल्पकालीन स्रोत कोणता आहे. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इश्यू ऑफ शेअर, सेकंड सेल ऑफ फिक्स असेट, थर्ड बँक ओव्हरड्राफ्ट अँड फोर्थ पब्लिक डिपॉझिट. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड बँक ओव्हरड्राफ्ट. ठीक आहे. नेक्स्ट 25. होल्डिंग एक्सेसिव्ह वर्किंग कॅपिटल लीड्स टू. जास्त प्रमाणात खेळते भांडवल ठेवण्यास काय होते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इम्प्रूव्ह लिक्विडिटी अँड प्रॉफिटेबिलिटी, सेकंड इफिशियंट युटिलायझेशन ऑफ फंड, थर्ड आयडल फंड अँड रिड्यूस रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट अँड फोर्थ इन्क्रीज इन ROI. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड आयडल फंड अँड रिड्यूस रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, निष्क्रिय निधी व गुंतवणुकीवरील परताव्याचा घट. ठीक आहे. नेक्स्ट 26. ABC analysis in inventory control classified item based on. साठा नियंत्रणातील ABC विश्लेषण कोणत्या आधारावर वर्गीकरण करते. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट वेट ऑफ आयटम, सेकंड साइज ऑफ स्टोरेज रिक्वायर्ड, थर्ड व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी ऑफ युसेज अँड सप्लायर लोकेशन. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड व्हॅल्यू अँड फ्रिक्वेन्सी ऑफ युसेज. ठीक आहे. नेक्स्ट 27. विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ नॉन स्पॉन्टेनियस सोर्स ऑफ वर्किंग. ठीक आहे. खालीलपैकी कोणते खेळते भांडवल अप्राप्तिकृत स्रोत आहे. बरोबर आहे. तर बघा इथे ऑप्शन दिलेले आहे आपल्याला ट्रेडर क्रेडिटर फर्स्ट, सेकंड दिलेला आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, थर्ड दिलेला आहे बँक लोन अँड फोर्थ दिला आहे ॲक्वर्ड बेसिस. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड बँक लोन मीन्स बँक कर्ज. ओके. नेक्स्ट 28. वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो हेल्प मेजर. खेळते भांडवल टर्नओव्हर गुणोत्तर कशाचे प्रमाण करते. ओके. तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लिक्विडिटी, सेकंड इफिशियन्सी इन युजिंग वर्किंग कॅपिटल टू जनरेट सेल, थर्ड कॉस्ट रिडक्शन अँड फोर्थ इन्व्हेस्टमेंट रिटर्न. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड इफिशियन्सी इन युजिंग वर्किंग कॅपिटल टू जनरेट सेल, विक्रीसाठी खेळते भांडवलाचा कार्यक्षम वापर. ओके. नेक्स्ट 29. द प्रायमरी गोल ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट इज टू. खेळते भांडवल व्यवस्थापनाचा मुख्य उद्देश काय आहे. तर बघा ऑप्शन आहे इन्क्रीज डेप्ट, सेकंड मॅक्झिमाइज फिक्स असेट इन्व्हेस्टमेंट, थर्ड मेंटेन लिक्विडिटी अँड प्रॉफिटेबिलिटी अँड फोर्थ रिड्यूस सेल. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड मेंटेन लिक्विडिटी अँड प्रॉफिटेबिलिटी बॅलन्स, तरलता आणि
नफ्यात संतुलन साधणे. ओके. नेक्स्ट 30. इन कॅश बजेटिंग व्हॉट इज कन्सिडर्ड अन इनफ्लो. कॅश बजेटिंग मध्ये कोणती गोष्ट रोख प्रवाह म्हणून ओळखली जाते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट परचेस ऑफ रॉ मटेरियल, सेकंड पेमेंट ऑफ वेजेस, थर्ड कलेक्शन फ्रॉम डेटर्स अँड फोर्थ रिपेमेंट ऑफ लोन. करेक्ट आन्सर आहे ते थर्ड कलेक्शन फ्रॉम डेटर्स, थकबाकीदारांकडून रोख संकलन. नेक्स्ट 31. Which metric evaluate how long it take for a company to convert its investment in inventory into the cash flow? ओके. कंपनीने साठ्यांमध्ये गुंतवलेली रक्कम पुन्हा रोख प्रवाहात रूपांतरित होण्यासाठी किती वेळ लागतो हे मोजणारे प्रमाण कोणते आहे? तर बघा ऑप्शन आहे वर्किंग कॅपिटल रेशियो, सेकंड कॅश कन्वर्जन सायकल, थर्ड ऑपरेटिंग मार्जिन अँड फोर्थ रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड कॅश कन्वर्जन सायकल. ठीक आहे, कॅश कन्वर्जन सायकल. नेक्स्ट 32. विच वन इज नॉट अ कंपोनंट ऑफ करंट असेट. खालीलपैकी कोणती चालू मालमत्तेचा घटक नाही? बघा ऑप्शन आहे कॅश, इन्व्हेंटरी, अकाउंट रिसिवेबल, लँड. तर करेक्ट आन्सर आहे इथे लँड. लँड इज नॉट अ करंट असेट, इट इज अ फिक्स असेट. ओके. नेक्स्ट 33. व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर कॅल्क्युलेटिंग वर्किंग कॅपिटल. हे आपण आताच बघितलं आहे, करंट असेट मायनस करंट लायबिलिटी. ठीक आहे. नेक्स्ट वर्किंग कॅपिटल इज ऑल्सो नोन ॲज. खेळते भांडवलाला दुसरे नाव काय आहे? बघा ऑप्शन आहे ग्रॉस कॅपिटल, सेकंड ऑपरेटिंग असेट, थर्ड नेट करंट असेट अँड फिक्स वर्किंग फंड. करेक्ट आन्सर आहे नेट करंट असेट. नेक्स्ट 35. अ कंपनी विथ हाय करंट रेशियो मे फेस. खूप उच्च चालू गुणोत्तर असलेल्या कंपनीसमोर कोणती अडचण येऊ शकते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्सॉल्वन्सी, सेकंड प्रॉफिटेबिलिटी लॉस, थर्ड इनइफिशियंट यूज ऑफ रिसोर्स अँड इन्क्रीज इन क्रेडिट. द करेक्ट आन्सर आहे थर्ड इनइफिशियंट यूज ऑफ रिसोर्सेस, संसाधनांचा अकार्यक्षम वापर. ठीक आहे. नेक्स्ट 36. वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट एन्श्योर अ कंपनी कॅन. खेळते भांडवल व्यवस्थापन कंपनी काय सुनिश्चित करते? बघा ऑप्शन आहे फर्स्ट एक्सपांड ओनली, सेकंड इश्यू इक्विटी शेअर, थर्ड मीट शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन अँड फोर्थ पे डिव्हिडंड. तर करेक्ट आन्सर आहे ते थर्ड मीट शॉर्ट टर्म ऑब्लिगेशन, अल्पकालीन देणी वेळेवर पूर्ण करणे. ओके. नेक्स्ट 37. विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट स्पॉन्टेनियस फायनान्स. खालीलपैकी कोणते वित्तीय स्रोत स्वयंचलित मानले जातात? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट, सेकंड बिल्स पेएबल, थर्ड कमर्शियल पेपर अँड फोर्थ बँक टर्म लोन. करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड बिल्स पेएबल, देय चलनपत्रे. ठीक आहे. नेक्स्ट 38. व्हॉट इज द पर्पज ऑफ इन्व्हेंटरी होल्डिंग कॉस्ट अनालिसिस. साठा धारण खर्च विश्लेषणाचा हेतू काय आहे? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट इन्क्रीज परचेस ऑफ गुड, सेकंड मिनिमाइज स्टॉक लेवल अँड ऑप्टिमाइज होल्डिंग कॉस्ट, थर्ड डिले ऑर्डर ऑफ मटेरियल अँड फोर्थ इन्क्रीज ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड मिनिमाइज स्टॉक लेवल अँड ऑप्टिमाइज होल्डिंग कॉस्ट, साठा पातळी कमी करणे व धारण खर्च योग्य करणे. नेक्स्ट 39. ट्रेड क्रेडिट इज क्लासिफाईड ॲज. ट्रेड क्रेडिटचे वर्गीकरण कसे होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लॉंग टर्म लायबिलिटी, सेकंड फिक्स्ड कॅपिटल, थर्ड स्पॉन्टेनियस फायनान्सिंग अँड फोर्थ रिझर्व रेव्हेन्यू. करेक्ट आन्सर आहे थर्ड स्पॉन्टेनियस फायनान्सिंग, स्वयंचलित वित्त पुरवठा. ओके. नेक्स्ट 40. ओव्हर कॅपिटलायझेशन इन वर्किंग कॅपिटल मे रिझल्ट इन. खेळते भांडवलीमधील जास्त भांडवल गुंतवणुकीमुळे काय होते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट हाय प्रॉफिट, सेकंड इफिशियंट ऑपरेशन, थर्ड आइडल फंड एंड रिड्यूस ROI एंड फोर्थ इम्प्रूव. करेक्ट आंसर है यहाँ पे थर्ड, करेक्ट आंसर है इथे थर्ड आइडल फंड एंड रिड्यूस ओव्हरहेड, निष्क्रिय निधी आणि ROI मध्ये घट. नेक्स्ट 41. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह ऑफ वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंट. खालीलपैकी कोणते खेळते भांडवल व्यवस्थापनाचे उद्दिष्ट नाही? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट liquidity maintenance, second profit maximization, third fixed asset acquisition and fourth optimum utilization of resource. The correct answer is third fixed asset acquisition, स्थावर मालमत्ता खरेदी. Next 42. What does a negative working capital indicate? ऋणात्मक खेळते भांडवल काय दर्शवतो? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट स्ट्रॉंग लिक्विडिटी,
second financial stability, third inability to meet short term liability, and fourth surplus fund. The correct answer आहे इथे third inability to meet short term liability, अल्पकालीन देणी चुकवण्याची अयोग्यता. Next 43, which budget is essential for effective working capital planning? प्रभावी खेळते भांडवल नियोजनासाठी कोणते बजेट आवश्यक आहे? बघा ऑप्शन आहे फर्स्ट कॅपिटल बजेट, सेकंड सेल्स बजेट, थर्ड कॅश बजेट अँड फोर्थ प्रोडक्शन बजेट. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॅश बजेट, रोख बजेट. नेक्स्ट 44, व्हॉट टाइप ऑफ फायनान्सिंग इज टिपिकली यूज्ड फॉर मॅनेजिंग वर्किंग कॅपिटल? खेळते भांडवलीसाठी सामान्यतः कोणत्या प्रकारचा निधी वापरला जातो? बघा ऑप्शन आहे फर्स्ट इक्विटी शेअर, सेकंड लॉंग टर्म लोन, थर्ड शॉर्ट टर्म लोन अँड क्रेडिट अँड फोर्थ डिबेंचर. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड शॉर्ट टर्म लोन अँड क्रेडिट, अल्पकालीन कर्ज आणि पत. नेक्स्ट 45, द ऑपरेटिंग सायकल इन्क्लुड्स. ऑपरेटिंग सायकल मध्ये काय समाविष्ट आहे? तर बघा ऑप्शन आहे कॅश, इन्व्हेंटरी, सेल्स, रिसिवेबल कॅश, सेकंड कॅश प्रॉफिट लॉस डेट, थर्ड कॅपिटल असेट डेप्रिसिएशन अँड फोर्थ लोन इंटरेस्ट रिपेमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे फर्स्ट कॅश, इन्व्हेंटरी, सेल्स, रिसिवेबल कॅश मीन्स रोख, साठा, विक्री, थकबाकी रोख. ठीक आहे. नेक्स्ट 46, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टेक्निक फॉर मॅनेजिंग रिसिवेबल? खालीलपैकी कोणती थकबाकी व्यवस्थापनाची तंत्र आहे? तर बघा ऑप्शन आहे जस्ट इन टाइम, सेकंड क्रेडिट पॉलिसी अँड कलेक्शन एफर्ट, थर्ड EOQ मॉड्यूल अँड फोर्थ इन्फ्लेशन ॲडजस्टमेंट. तर करेक्ट आन्सर आहे इथे सेकंड क्रेडिट पॉलिसी अँड कलेक्शन एफर्ट, क्रेडिट धोरण व वसुली प्रयत्न. नेक्स्ट 47, व्हॉट इज कन्सिडर्ड अ स्पॉन्टेनियस सोर्स ऑफ वर्किंग कॅपिटल? खेळते भांडवलाचा स्वयंचलित स्रोत कोणता मानला जातो? तर बघा ऑप्शन आहे डिबेंचर, सेकंड बँक ओव्हरड्राफ्ट, थर्ड ट्रेड क्रेडिटर अँड फोर्थ फिक्स डिपॉझिट. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड ट्रेड क्रेडिटर, ट्रेड क्रेडिट्स. ठीक आहे. नेक्स्ट 48, हाय इन्व्हेंटरी लेवल मे लीड्स टू. उच्च साठा पातळीमुळे काय होऊ शकते? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट लोअर होल्डिंग कॉस्ट, सेकंड ग्रेटर लिक्विडिटी, थर्ड इन्क्रीज शॉर्टेज कॉस्ट अँड ऑब्सलन्स रिस्क, जास्त साठवण खर्च आणि जुनाट होण्याचा धोका, आणि फोर्थ आहे इम्प्रूव्ह करंट असेट टर्नओव्हर. तर करेक्ट आन्सर आहे थर्ड इन्क्रीज स्टोरेज कॉस्ट अँड ऑब्सलन्स रिस्क मीन्स जास्त साठवण खर्च आणि जुनाट होण्याचा धोका. नेक्स्ट 49, ABC अनालिसिस इन इन्व्हेंटरी मॅनेजमेंट रेफर्स टू. साठा व्यवस्थापनातील ABC विश्लेषण म्हणजे काय? तर बघा ऑप्शन आहे फर्स्ट ऑलवेज बेस्ड कॉस्टिंग, सेकंड ॲक्टिव्हिटी बेस्ड कॉस्ट, थर्ड कॅटेगरायझिंग इन्व्हेंटरी बाय व्हॅल्यू अँड इम्पॉर्टन्स अँड फोर्थ ॲव्हरेज बाईंग कॅपॅसिटी. तर करेक्ट आन्सर आहे इथे थर्ड कॅटेगरायझिंग इन्व्हेंटरी बाय व्हॅल्यू अँड इम्पॉर्टन्स, मूल्य व महत्वानुसार साठवण्याचे वर्गीकरण. नेक्स्ट 50, वर्किंग कॅपिटल टर्नओव्हर रेशो हेल्प एक्सेस. खेळते भांडवल टर्नओव्हर गुणोत्तर कशाचे मूल्यांकन करते? बघा ऑप्शन आहे कॉस्ट पर युनिट, सेकंड इफिशियन्सी इन युझिंग वर्किंग कॅपिटल, सेकंड फिक्स असेट परफॉर्मन्स अँड फोर्थ क्रेडिट पिरियड. तर करेक्ट आन्सर आहे ते सेकंड इफिशियन्सी इन युझिंग वर्किंग कॅपिटल, खेळते भांडवलाच्या वापरातील कार्यक्षमता. ओके. नेक्स्ट जो व्हिडिओ राहणार आहे नेक्स्ट आहे वर्किंग कॅपिटल मॅनेजमेंटचा सेम कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट मॅनेजमेंट. ठीक आहे. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं ते चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून पूर्ण व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशन थ्रू मिळून जाणार आणि व्हिडिओला एक लाईक. तसंच ज्यांना पण PDF बुक पाहिजे असेल GSTची आणि फायनान्शियल अकाउंटिंगची त्यांनी गिवन नंबरवर मेसेज करा, तिथे तुम्हाला ती बुक्स मिळून जाणार. तेव्हापर्यंत धन्यवाद.